नमस्कार, स्वागत आहे तुमचं सेन्सिबल कनेक्ट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये, एक विश्वासार्ह सॉफ्टवेअर कंपनी जिथे आम्ही व्यवसायांसाठी आधुनिक बिलिंग सॉफ्टवेअर डेव्हलप करतो, तसेच हार्डवेअरही मॅन्युफॅक्चरिंग करतो। मला ओळख करून देणार आहे सेन्सिबलच्या वेबसाईटची आणि सेन्सिबलचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांची। तर ही आहे सेन्सिबलची वेबसाईट। जिकडे तुम्ही बघू शकता, तुम्हाला जे पण प्रोडक्ट वगैरे पाहिजे ते तुम्हाला इकडे शो होतात आणि तुम्ही इकडून इझिली पाहिजे ते प्रोडक्ट तुम्ही ऑनलाइन परचेस करू शकतात। जिकडे तुम्हाला शॉप नाउ वरती क्लिक केलं तर सर्व प्रोडक्ट जे आहे आमचे ते सर्व इकडे तुम्हाला बघायला भेटतात। तर आता आपण बघितलं की मशीन वेबसाईट वरून ऑर्डर कसं करायचं। तर हे आलेलं आहे, जेव्हा आपण ऑर्डर करतो तर हे आलेलं आहे मशीन। तर याला तुम्ही आता लॉग इन कसं करू शकता। तर नवीन मशीन जेव्हा आपण येतं तर तिकडे तुम्हाला सेन्सिबल कनेक्ट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड असं दिसतं आणि इकडे दिसतोय QR कोड। तर यासाठी तुम्हाला ओनरच्या मोबाईलमध्ये सेन्सिबल बीज म्हणून जे ॲप आहे तर ते तुम्हाला पहिले लॉग इन करायचं आहे। हे आहे सेन्सिबलचं बीज ॲप्लिकेशन, ज्यामध्ये तुम्हाला सर्व रिपोर्ट्स वगैरे दिसतात। तर ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इकडे असा एक डॅशबोर्ड ओपन होतो, ज्यामध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट डिटेल जी आहे ती फिल करून इकडे फक्त अपडेट बोलायचं आहे। अपडेटवर जसं क्लिक कराल तर ॲड आउटलेटला क्लिक करून या इकडून जेव्हा तुम्ही ॲड आउटलेट करतात तर तुम्हाला एक QR कोड स्कॅन करण्यासाठी ऑप्शन भेटतो, ज्याने तुम्हाला हा QR कोड जो आहे तो स्कॅन करायचा आहे। स्कॅन केल्यानंतर तुम्हाला सिंपल इकडे तुमच्या बिझनेसचं जे काही नाव आहे तर ते बिझनेसचं नाव तुम्हाला इकडे टाकायचं आहे। त्यानंतर ब्रांच म्हणजे जसं की तुम्ही कुठून आहात तर तुमचा एरिया कुठला आहे, तर मी इकडे कोथरूड टाकते आणि इकडे मी टाकत आहे हॉटेल। तर इकडे इन्फॉर्मेशन जशी मी सेव्ह केली आणि सेव्ह केल्यानंतर जेव्हा तुम्ही बॅक जाल तर इकडून तुम्हाला हा QR कोड जो आहे तो स्कॅन करायचा आहे। स्कॅन केल्यानंतर तुम्हाला जी पण इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इकडे शो होती, म्हणजे मोबाईल आणि जे मशीन जे आहे तर ते कनेक्ट होतं। जसं की मी मोबाईलने इकडे स्कॅन केलं, तर स्कॅन केल्यानंतर जसं की आपण हॉटेल आणि इकडे कोथरूड ब्रांच टाकली होती तर इकडे तुम्हाला ती शो होत आहे आणि जो आपण पिन कोड टाकलेला असतो तर त्या सिंपल पिन कोडने तुम्हाला इकडे हे मशीन लॉग इन करता येतं ते इझिली। जसे की आता आपण 4 डिजिटचा पिन टाकून जेव्हा लॉग इन केलं तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची स्क्रीनवरती असं शो होतं। तर यामध्ये आता इकडे सर्व ब्लँक आहे, तर यामध्ये प्रोडक्ट्स आणि कॅटेगरीज कशा ऍड करायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। थँक्यू।